चालत चालतच चाललोय रस्त्याने, बघूया देवगड केव्हा येत आता। या इकडे बांगडो बिंगडो बघूया, काहीतरी आहेत बांगडे आहेत म्हणजे टेन्शन नाही, घाबरायचंही नाही। आल्यापासून पहिलो मासो लागलो हा भवेशाक, काहीतरी छोटो चरचो वाटतं भवेश। मित्रांनो मासा लागलाय, बघूया आधी काय आहे ते। आणि जिगेड मोठा आहे। नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो 4 वाजले संध्याकाळचे आणि आपण चाललोय फिशिंगला। देवगड वारी करायची आहे, चालत चालतच चाललोय रस्त्याने, बघूया देवगड केव्हा येत आता। तर इंट्रोसाठी थांबणारच होतो, तेवढ्यात टोपी पडली मागे। तर हा आपला सगळा सामान बेट फिशिंगचा, पाणी बिनी सगळा भावेश आहे। भावेश काढू ना काहीतरी, बेटला काहीतरी घेऊया। आज संडे आहे म्हणजे बेटला काहीतरी भेटेल नक्कीच। बांगडो बिंगडो बघूया, माकुल बिकुल काय भेटता काय, आणि काहीतरी टार्गेट करू तो प्रयत्न करूया कड्यावर, देवगडच्या कड्यावर। तर हे आलो देवगड मध्ये। आधी ना बेट साठी बांगडा बघूया मार्केट मध्ये, खाली जाऊ, खाली सरळ जाऊ आपल्या। तिकडे तर मच्छी नाही, इथे मच्छीवाले असतात। तर आता बंदरावर जाऊया खाली, संडे आहे म्हणजे भेटतील कदाचित बांगडे वगैरे। बंदरावर इथून आत मारूया, आपल्याला राईट मारूया। या इकडे बांगडो बिंगडो बघूया, काहीतरी आहेत बांगडे आहेत म्हणजे टेन्शन नाही, घाबरायचंही नाही। 212 बांगडे, किती वेळ पुरतील माहित नाही। माकुल पण आहे, माकुल कसं आहे? होय तेवढेच आहे, काय नाही परवडत काय। होय कोळंबी जास्त आहे, कोळंबी नको, बांगडे देवा। बांगडे ताजे आहेत, चकचकीत आहेत। माकुल घेतलंय 100चा, म्हणजे 300 रुपयाचं बेट घेतलंय। आता बघूया काय लागतात एखादा। सुरमई नाही, गरूक। तर मित्रांनो बेट वगैरे घेतलाय, आलोय आपल्या स्पॉट वरती। या घळून भावेश पडणार नाही ना पुढं। तर इकडे खाली फिशिंग करायची आपल्याला, आणि खाली गेल्यावरती बघूया कुठले स्पॉट कव्हर करतो ते। हवा आहे बरीच, पण खाली गेल्यावरती एवढी जाणवणार नाही, लाटं पण आहेत थोडीशी। संध्याकाळ झाली की थोडीशी कमी होईल कदाचित। चला बेट घेतलं, मरणाचा घेतलेला आता संपूच आहे। काय काय काढू भावी? साधारण गोब्रो ना 5 किलोचं मोठो मासो टार्गेट करतो मित्रांनो, पण काय लागत नाही। तर आलो इकडे खाली, भावेशने सुरुवात केली बेट फिशिंगला। तर मी फक्त सेटअप लावून ठेवतो आणि आधी बेट फिशिंगच करतो थोडा वेळ, नंतर मग रॉड मारून बघूया लूर वगैरे रॉडवरती। शाबास भावेश, फिरव गोल टाक। नाव घेतलंस कोणाचं तरी? समुद्रदेवाचं नाव घेतलं ना, शाबास। अभी तो काम 25 आहे। होय हवा आहे थोडीशी, नंतर हवा गेल्यावर गेम होईल। तर हवा बरीच आहे, भावेश इकडे गरवत आहे बांगडो लावून घरी एक। तर बांगडेने माकुल आणलाय, माकुल पण मस्त मोठ्या साईजचा आहे। बांगडे पण एकदम टाकाटक आहेत। थांबा बांगडे दाखवतो तुम्हाला, कसले चकचकीत ताजे बांगडे आहेत। हो बघा कापला एकदम मस्तपैकी बांगडो कसो। तर बांगड्याला हा असा पिवळसर कलर असला ना की समजायचं ताजे बांगडे आहेत, एकदम मस्तपैकी बघा। आणि ह्याच्यात माकुल आहे, मोठी साईज आहे माकलाची बघा, म्हणजे हा बघा कसला माकुल आहे मोठा। तर सेटअप तिकडे लावून ठेवलाय, आधी बेट फिशिंगच करूया भावेश सोबत, बघूया काय लागतंय का। हवा आहे ना भावेश? बाण करीत असत होय ना लाईनीचो? सूर्य बराच वरती आहे अजून,
खाली जाईल हळूहळू. 5:15 5:30 व्हायला आले असतील. आल्यापासून पहिलो मासो लागलो हा भावेशाक. काहीतरी छोटो चरचो हा वाटता भावेश. चरचो काढला ना भावेशा ना एक. हा चरचो काढला ना चरचो. शिकार भेटला आहे. पहिला शिकार भेटला आहे हा बघा. आणि खाल्लेला मरणाचा वाटता काहीतरी त्या गोबऱ्यान चरच्यान. पहिला शिकार ठेवू पिशवीत काढून. हा काहीतरी खाल्ला ना त्याला. लूर मारून बघूया लूर. छोट्या छोट्या बाईट आहेत पण आपण बेटना मोठं लावलंय. हवा पण खूप आहे. थोडीशी कमी व्हायला पाहिजे. कया होय हवा येत ना बेकारच नाही. माझ्या घरी पण काहीतरी लागला बारीकसा. काय हा लिहिलाय ना बारीक वाटता. हाय हाय चांगलो दाखव. हो बघा माझ्या घरी पण लागलो. पण माझ्या हातात एका रॉड होतो आणि एका हातात गरी होती. आणि घरी अडकलेली काढला नाही ना. बरा केला ना ती. गावसारखं नव्हतो. चालनात लागलो होतो. दुसरं मासो भेटलो. दुसरं मासो. आणि इकडे हे बघा पक्षी बघा. घारी मारणाचे जत आणि कावळे पण. तिथे काहीतरी पुजलंय मला वाटतं. घारी आणि कावळे. क्या चीज क्या आहे होय. माझ्या पण घरीवर मित्रांनो कोणतरी आलाय मारताय बघा. मग कोण करकरवा करकरवा. तिसरो मासो लागलो बाबा. हो बघा करकरो माकोल लावलेलं की नाही. बांगडोच. बांगड्यावरच गेम चालू आहे सध्या तरी. 3 मासे पकडलेलो छोटेच. टार्गेट मोठा येतो आम्ही पण छोटे पकडूक सुरुवात करतो नंतर. होय ना. नाही लागलं की मित्रांनो ना बराच वेळ गरवला पण काय स्ट्राईक नाही. रॉडने लूर पण मारून बघितला बराच वेळ पण काय ओढत नाही कोण. आणि बेटला तर स्ट्राईकच नाही. छोटे फक्त स्ट्राईक आहेत. 3 मासे छोटे पकडले फक्त. बाकी काय नाही. तर आता स्पॉट चेंज करूचा विषय चाललो आहे. पण खै जाऊचा हो प्रश्न आहे. आता बघूया काय प्लॅनिंग ठरतात. सध्या तरी आधी वरती जाऊया गाडीजवळ. त्याच्यानंतर ठरवूया कुठे जायचं ते. तर इकडे आम्ही स्पॉट चेंज केला. थोडंसंच पुढे आलो फक्त. आणि इकडे एक मासा आल्याला लागलाय मस्त पैकी. हा बघा हा चरचा जरा चांगल्या साईजचा आहे मस्त. वा वा. पिशवीत टाकूया आपण. 4था मासा आपला. आणि गरवूक सुरुवात करूया परत एकदा. असली तरी साईज लागो कवी साधारण ना. नाही तर आम्ही लावतो एवढं बांगडं आणि लागता एवढं मासो. असा होक नको भावेश. हे काहीतरी लागलं आहे म्हणता येईल आपण वाटता. इला बघूया काय आता बघ मासू इला घे. येईल घे. लागली बिबट्या इला कुठे माका दिसलीच नाही अजून भावेश. लेपर्ड इला वाटतं. लेपर्ड इला लागली आहे बघा. बाहेर घे काढून टाक. नाही बेकार लागल्या वाटतं घरी. खाना लागल्या काय तर उलटा सुलटा लागला आहे. या असा मित्रांनो बेकार करताय बघा. स्वतः गुरपडून घेता मारणाची मग सोडताना नाकी नव्हे. मरणातच घातला ना वाटतं. तर मित्रांनो 2-3 दिवसापूर्वी आपण देवगडला गेलो. त्याच्यानंतर काही टाइमच भेटला नाही फिशिंगसाठी. तर खास अशी काही स्ट्राईक नव्हते. बघितलं 3-4 मासे पकडले देवगडला फक्त एवढ्या लांब जाऊन.
त्याच्यानंतर टाईमच भेटला नाही आपल्याला फिशिंग करायला. तर 7 वाजलेत सकाळचे आणि आपण ना खाडीवरती आलो आहे. पण सध्या काय माहिती आहे, सुकती नाही आहे सकाळची किंवा संध्याकाळची पण नाही आहे, लेट आहे सुकती. तर पाणी एकदम पूर्ण भरलं आहे खाडीमध्ये आणि आता टाईट टर्न झाली आहे. तर हाय टू लो चालू आहे, त्याच्यातून बघूया मासा लागतो काय. आज ना भरतीमध्ये मासा लागतो काय बघूया खाडीमध्ये. तर वातावरण बघता एकदम भारी आहे, धुकं एवढं आहे वातावरणात. हे बघा खाडीची पलीकडची बाजू पण दिसत नाही, हलकीशी दिसते फक्त. आणि पाण्यामधून वाफा येत आहेत, वाफा. पाणी पूर्ण भरले टोटल. आपण येतो ना इकडे तेव्हा पाणी खूप कमी असतं, कारण लो टाईडला आपण जास्तीत जास्त इथे लो टाईडला फिशिंग करतो. लो टाईडला इथे मासा लागतो जास्तीत जास्त. तर हाय टाईडला बघूया आज काय कॅच होतोय का. हे बघा गुंजी तर आहेत, गुंजी तर आहेत, पण गुंजाक पकडणार मासो कोण आहे का. ही बघा, ही बघा फिडिंग झाली बघा कसली ती बघा, बघितलात आहे ॲक्टिव्हिटीमध्ये माशांची. तर भरतीला कसं माहिती आहे, खाडीतला मासा ना इकडे तिकडे होतो, बऱ्याच ठिकाणी जागा भेटते माशाला जायला. आणि सुकती झाली ना की जिथे खाडीमध्ये कोंड आहे ना, जिथे खोल पाणी आहे तिकडे मासा एकत्र होतो, खडपामध्ये मासा एकत्र होतो. त्याच्यामुळे लो टाईडला खाडीमध्ये जास्त चान्स असतो मासा सापडण्याचा. आणि भरतीमध्ये खालून मासे वरती पण येतात, त्याच्यातलंच एखादं मासो भेटता का बघूया आज. आणि एकदम शांत आहे, आसपासचं दिसत पण नाही, एकदम एवढं धुकं आहे. थंडी पण आहे तेवढी साधारण. बघूया काय गेम होता काय छोटं मोठं. तर टाईड सरळ नाही ना, त्याच्यामुळे सध्या काय फिशिंगचा प्लॅन नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जाणार होतो ॲक्च्युली आता समुद्रावरतीच, पण कंटाळा आला. टाईड सरळ नाही ना, त्याच्यामुळे मग गेलो नाही समुद्रावरती. हे कसं स्पॉट जवळ आहे, इथे आपण त्या दिवशी कॅम्पिंग केलेलो. इकडे आपण त्या दिवशी कॅम्पिंग केलेलो आहे ह्याच जाग्याला. पावभाजी बनवलेली, पावभाजी. ह्या सीझनला ना पक्ष्यांचे आवाज एवढे येतात सकाळीच, किंवा दिवसाचे पण जास्त येतात, पण सकाळीच एवढे येतात ना. बॅकग्राऊंडला पक्षी किती ओरडत आहेत बघा. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत. तडाम झाली कोंड इकडे. तर मित्रांनो ना काय स्ट्राईकच नाही आहे. मोठा जिगेड लावून बघूया, कारण पाणी डीप आहे ना, तर खालून आला तर कदाचित मासा मारेल. तर खालून घेऊन येऊया. 35 ग्रॅमचा जिगेड आहे, अटकला नाही बस. मित्रांनो मासा लागला आहे, बघूया आधी काय आहे ते. आणि जिगेड मोठा आहे, हाय काय काने बिने नाही ना, पण काने अशी वर आली असती. तांबूशी आहे, तांबूशी आहे, एक छोटी तांबूशी आहे. ओ हो हो हो, चला. बराच वेळ मासा लागत नव्हता आणि आता ना पाणी पण थोडंसं कमी झालंय, तर मासा लागत नव्हता म्हणून काय केलं माहिती आहे, हा बघा जिगेड मोठा आहे. 35 ग्रॅमचा जिगेड मारला, पाणी डीप आहे म्हणून, आणि खालून बसवून आणला लूर. तर मरवीची शेड आहे ही, आणि हुक पण बघताय मोठा आहे, 7/0 आहे. जिगेड पण मोठा आहे. तर ह्याला पकडला खालती लगेचच डीपमध्ये. तर मरवीची शेड आहे ही, मरवीचा रबर आहे. आपण त्या दिवशी कोबरा पकडला ना, तीच शेड आहे, पण कलर थोडासा वेगळा आहे. आणि मरवीचाच जिगेड आहे 35 ग्रॅमचा. हा बघा रे, मोठे जिगेड ना डीपमध्ये उपयोगी येतात, कारण छोटे मारले ना तर ते वरूनच पोहत येतात. खूप स्लो रिट्रीव्ह केले ना तरी पण खाली बसत नाही कधी कधी. तर मोठा वजन असेल ना तर खाली मस्तपैकी बसतो पण, आणि एकदम तळासून येतो. त्याच्यामुळेच हा मारला होता आणि त्याला तांबूशीने पकडलं लगेचच.
चला मित्रांनो, 9:25 झाले, फिशिंग थांबवली आहे. तर सकाळपासून एक स्ट्राईक नव्हती आणि आता जाता जाता एक तांबूशी लागली मस्तपैकी. चला, तर येऊन एक मासा तरी लागला बऱ्याच दिवसानंतर. तर दुपारनंतर काहीतरी प्लॅनिंग भन्नाट केला असता, पण विषय काय माहिती आहे काय, मॅच आहे आज, फायनल आहे संध्याकाळी, त्याच्यामुळे दुपारनंतर मॅच बघायला लागेल. सो बोललो सकाळीच फिशिंग करून येऊया इकडून मस्तपैकी. तर भरतीला पण एक तांबूशी लागली आहे. ओके, बस झालं, दुपारचं कालवण तर झालंच. आता मी कल्टी मारतो पटापट. तर हा व्हिडिओ इथे एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.